हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे। तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसतोय। मात्र दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा रात्री गारठा असतो आणि दुपारी प्रखर उन्हाच्या झळा बसतायत, त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होताना दिसते। पुण्यात तापमानाचा पारा आता 35 अंश सेल्सिअसवर गेलाय, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानात वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे। विदर्भात किमान तापमानात पुढच्या 3 दिवसात लक्षणीय बदल होणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय। हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे। तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसतोय। मात्र दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा रात्री गारठा असतो आणि दुपारी प्रखर उन्हाच्या झळा बसतायत, त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होताना दिसते। पुण्यात तापमानाचा पारा आता 35 अंश सेल्सिअसवर गेलाय, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानात वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे। विदर्भात किमान तापमानात पुढच्या 3 दिवसात लक्षणीय बदल होणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय।